हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण सापेक्ष अपवर्तनांक किंवा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे कसा शोधायचा यासाठीचं सूत्र शोधून काढूया आणि ते आपण एका उदाहरणाद्वारे करूया। समजा आपल्याला काचेचा अपवर्तनांक दिलेला आहे, पाण्याचा अपवर्तनांक दिलेला आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे पाण्याच्या संदर्भात काचेचा अपवर्तनांक किती आहे हे शोधा। हे सुरू करण्यापूर्वी आपण अपवर्तनांक किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय याची एक उजळणी करूया। लक्षात ठेवा की अपवर्तनांक हा एक असा अंक आहे जो आपल्याला सांगतो की प्रकाश एका माध्यमात संदर्भ माध्यमाच्या तुलनेत किती हळू प्रवास करतो आहे। हा अंक आपल्याला एखाद्या विशिष्ट माध्यमातील प्रकाशाचा वेग शोधायला मदत करतो आणि आपण याला गणिताच्या दृष्टीने लिहिलं तर एखादा माध्यमाचा अपवर्तनांक n म्हणून दिलेला असेल तर तो आपल्याला सांगतो की त्या माध्यमातील प्रकाशाचा वेग म्हणजेच v संदर्भ माध्यमातील प्रकाशाच्या वेगाला n नी भागल्यावर मिळतो। म्हणजेच प्रकाशाचा वेग हा संदर्भ माध्यमातील प्रकाशाच्या वेगाच्या तुलनेत n पट हळू आहे आणि जर संदर्भ माध्यम इथे नमूद केलेलं नसेल तर आपण नेहमी निर्वात मानतो। ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ असा होईल की काचेतील प्रकाशाचा वेग हा निर्वातामधील प्रकाशाच्या वेगाला 1.5 नी भागल्यावर मिळतो आणि आपल्याला NGW शोधायचा आहे। NGW काय आहे तर आपल्याला काचेचा अपवर्तनांक पाण्याच्या संदर्भात शोधायचा आहे आणि आता मला प्रत्येक वेळेस हे एवढं मोठं लिहायचं नसल्यामुळे आपण याला x म्हणूया। ठीक आहे, आता आपण या व्याख्येपासून सुरुवात करूया। जर हा अंक x असेल तर याचा अर्थ असा होतो की काचेतील प्रकाशाचा वेग म्हणजेच Vg हा पाण्यातील प्रकाशाच्या वेगाला म्हणजेच Vw ला x नी भागल्यावर मिळतो। बरोबर, आपण इथे हीच व्याख्या वापरली आहे। आता मला x काय आहे हे शोधायचं आहे, त्याच्यामुळे आपण थोडीशी याची पुनर्रचना करूया। आपण हे असं लिहू शकतो की x बरोबर Vw भागिले Vg। इथे Vw हा प्रकाशाचा पाण्यातला वेग आहे आणि Vg हा प्रकाशाचा काचेतला वेग आहे। बरोबर, आता आपल्याला काय शोधायचं आहे, x शोधायचा आहे। ते शोधण्यासाठी आपल्याला पाण्यातील प्रकाशाचा वेग आणि काचेमधील प्रकाशाचा वेग माहिती असणं आवश्यक आहे। आता विचार करा बरं की हे शोधू शकतो का, तर याचं उत्तर आहे हो, आपण ते शोधू शकतो कारण मला काचेचा अपवर्तनांक माहिती आहे। आता x बरोबर असेल, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय शोधायचं आहे तर प्रकाशाचा पाण्यातील वेग शोधायचा आहे। आपण जर हीच व्याख्या वापरली तर आपण याला असं लिहू शकतो प्रकाशाचा निर्वातामधील वेग ज्याला आपण c म्हणतो भागिले 1.33। आता इथे 1.33 हा पाण्याचा अपवर्तनांक आहे बरोबर, भागिले प्रकाशाचा निर्वातामधील वेग म्हणजेच पुन्हा c भागिले 1.5। 1.5 हा काचेचा अपवर्तनांक आहे आणि आपण या सगळ्यासाठी हीच व्याख्या वापरली आहे। बरोबर, इथे आपलं जवळपास काम पूर्ण झालेलं आहे। आता आपल्याला फक्त हे सोडवायचं आहे आणि इथे अपूर्णांकावर अपूर्णांक असल्यामुळे मला हे असं सोडवायला आवडतं। x बरोबर हा अंश मी असाच लिहिते आहे c भागिले 1.33 गुणिले छेदाचा व्यस्तांक किंवा रेसिप्रोकल म्हणजेच 1.5 भागिले c। बरोबर, म्हणजेच आपल्याला आता हे सोडवायचं आहे। आता लक्षात घ्या की हा c आणि हा c एकमेकांना रद्द करतात कारण हे 1 अंशामध्ये आहे तर 1 छेदामध्ये आहे। बरोबर आहे, म्हणून x बरोबर 1.5 भागिले 1.33 म्हणजे शेवटी आपल्याला फक्त एवढाच भागाकार करायचा आहे। आता व्हिडिओ थांबवून तुम्ही हा भागाकार करून बघा बरं आणि या भागाकाराचं उत्तर आहे 1.13 आणि हेच आपलं उत्तर आहे। म्हणजेच आपला NGW हा काचेचा पाण्याच्या संदर्भातला अपवर्तनांक आहे जो आहे 1.13
म्हणजेच प्रकाश हा काचेत पाण्यापेक्षा इतका हळू आहे. आता मला सांगा, आपण NGW साठी NG आणि NW या दोन गोष्टी घेऊन सामान्य सूत्र लिहू शकतो का? चला बरं बघूया. आपण x साठी काय मोजलं हे बघूया आधी. म्हणजेच x हा तो अपवर्तनांक आहे, बरोबर, पाण्याच्या संदर्भातला काचेचा अपवर्तनांक. आपण x कसा काढला? तर c भागिले 1.33. 1.33 काय आहे? तर तो निर्वाताच्या संदर्भात पाण्याचा अपवर्तनांक आहे. आणि 1.5 काय आहे? तर तो निर्वाताच्या संदर्भात काचेचा अपवर्तनांक आहे, बरोबर. म्हणजेच आपण शेवटी काय केलं? तर काचेच्या अपवर्तनांकाला पाण्याच्या अपवर्तनांकांनी भागाकार केला. म्हणजेच आपल्याला काय मिळालं? तर NGW बरोबर NG भागिले NW. आणि हेच आहे आपलं सामान्य सूत्र. म्हणजेच आपण पाहतो, पाण्याच्या संदर्भातील काचेचा अपवर्तनांक हा काचेचा अपवर्तनांक भागिले पाण्याचा अपवर्तनांकच्या बरोबर आहे. म्हणजे जर आपण फक्त हे सूत्र लक्षात ठेवलं तर आपल्याला अशी उदाहरणं एकाच पायरीत सोडवता येतील. याचा आपण असा देखील विचार करू शकतो. बघा काय, जेव्हा आपल्याकडे पाण्याच्या संदर्भात काच असते तेव्हा आपण काचेचा अपवर्तनांक वर आणि पाण्याचा अपवर्तनांक खालच्या बाजूला लिहितो. आता यालाच आपण अजून सोपं केलं. म्हणजे माध्यम 1 N1 चा माध्यम 2 म्हणजे N2 च्या संदर्भात अपवर्तनांक काय आहे हे जर शोधायचं असेल तर निर्वाताच्या संदर्भात असलेला माध्यम 1 चा अपवर्तनांक म्हणजेच N1 भागिले निर्वाताच्या संदर्भात असलेला माध्यम 2 चा अपवर्तनांक म्हणजेच N2 असं लिहू शकता. आणि यालाच आपण सापेक्ष अपवर्तनांक किंवा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढण्यासाठीचं एक साधं सरळ सूत्र मानू शकतो. आता हे केव्हा शक्य आहे? जेव्हा दुसरे माध्यम निर्वात नाही आहे. जेव्हा दुसरं माध्यम निर्वात असतं तेव्हा आपण त्याला निरपेक्ष मूल्य म्हणतो. ठीक आहे. आणि संपवण्यापूर्वी आपण थोडंसं अजून सखोल शिकूया. कल्पना करा की आपल्याला निर्वाताच्या संदर्भातले अपवर्तनांक दिलेले नव्हते. हे दोन मूल्य आपल्याला काही इतर माध्यमांच्या संदर्भात दिलेले होते. तर समजा हा पण तेलाच्या संदर्भात दिलेला होता आणि हा पण तेलाच्या संदर्भात दिलेला होता, म्हणजे निर्वाताच्या संदर्भात नाही. म्हणजेच आपला इथला हा C बदलेल, बरोबर. इथे आपण C च्या ऐवजी प्रकाशाचा तेलातील वेग घेऊ शकतो, बरोबर, कारण आपलं संदर्भ माध्यम तेल आहे. म्हणजेच पुन्हा आपला हा C आणि हा C रद्द होईल, बरोबर. याचाच अर्थ हे जरी आपल्याला सगळं दुसऱ्या कोणत्या माध्यमाच्या संदर्भात दिलेलं असेल तरीही सुद्धा आपले हे सूत्र काम करेल. थोडक्यात काय, तर जर तुम्हाला दोन माध्यमांचे अपवर्तनांक एका समान माध्यमाच्या संदर्भात माहिती असतील तर तुम्ही एका माध्यमाचा अपवर्तनांक दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात किती आहे हे मोजू शकता. आणि म्हणून तुम्ही पाहू शकता की तुम्हाला जर हे सगळं लक्षात आलं तर असे उदाहरणं आपण जास्तीत जास्त 1 किंवा 2 पायऱ्यांमध्ये सोडवू शकतो. आता व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ही N12 जशी रचना आपण इथे लिहिलेली आहे त्याच्या ऐवजी अशी रचना लिहिलेली आहे. म्हणजेच पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात हा पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक भागिले दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असा असतो, बरोबर. तर हे N12 असं लिहिणं काय किंवा हे N12 असं लिहिणं काय या दोन्ही बरोबर आहेत. आता याच्यात गफलत अशी होऊ शकते की पाठ्यपुस्तकामध्ये जेव्हा हे कसं काढायचं ते लिहिलेलं आहे तेव्हा त्या माध्यमामधील प्रकाशाचा वेग घेतलेला आहे, तर आपण इथे अपवर्तनांकाच्या संदर्भातले सामान्य सूत्र काढायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या दोन्हीमध्ये गफलत करू नका काय. ठीक आहे. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.